नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे. आणि त्यामध्ये आता अर्जुन हा प्रियाच्या विरोधात असे कोणते पुरावे भर कोर्टात घेऊन येतो. आणि विलासच्या खुनामध्ये प्रिया ही साक्षीसोबतच होती. विलासच्या खून होण्याच्या अगोदरपासून प्रिया आणि साक्षीची ओळख होती, मैत्री होती, हे पुराव्यासकट सिद्ध करत कॅफेमधून आणलेल्या एकाच व्हिडिओने प्रियाचे पितळ उघडे पाडत आता प्रियाला भर कोर्टात दोषी सिद्ध करून खुनाच्या दिवशी रात्री आश्रमात प्रियासुद्धा साक्षीसोबतच होती आणि दोघींनी मिळून प्लान केला होता, हे सत्य अर्जुन आता कसे समोर आणतो. तर आता भर कोर्टात रविराज आता ते प्रियाचे गाठोडे रविराजला मिळून ते गाठोडे रागाच्या रुद्रावताराने आता रविराज ह्या कसे कोर्टामध्ये घेऊन येणार आणि गुढीपाडव्याच्या दिवशी प्रियावरती कशी संक्रांत येणार आणि इन्स्पेक्टर आता प्रियाला अटक करून कसे जेलमध्ये टाकणार, हे सगळे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे. त्यामध्ये आता प्रिया ही घरी आलेली असताना अर्जुन आणि सायली घरी नसतात. त्याच वेळेस आता प्रिया ही गुपचूप अर्जुनच्या बेडरूममध्ये गेलेली असते आणि त्या बेडरूममधील कपाट आता प्रियाने उघडलेले असते आणि त्या कपाटातील आता प्रीतीश ब्युटिकचे बिल प्रियासमोर आलेले असते. आणि ज्या वेळेस सायलीने त्या ब्युटिकमध्ये जाऊन स्कार्फ खरेदी केला होता त्याचे ती बिल बघताच प्रियाला मोठा धक्का बसलेला असतो. आणि अर्जुन आणि सायली त्या साक्षीच्या ब्युटिकमधून खरेदी करीत होती त्या ब्युटिकपर्यंत पोहोचले, हे सत्य आता प्रियाला समजलेले असते. इकडे त्याचबरोबर आता महिपतने प्रियाला फोन करून प्रियाला काही माहिती मिळाली की नाही असे विचारताच आता प्रियाने साक्षी ही ज्या ब्युटिकमध्ये खरेदी करीत होती त्या ब्युटिकपर्यंत अर्जुन आणि साक्षी पोहोचले. तर त्याचबरोबर आश्रमातील राहणाऱ्या व्यक्तींच्या आसपास जाऊनही आता अर्जुन आणि सायली चौकशी करत असल्याचे प्रियाने आता महिपतला सांगितलेले असते आणि महिपतचे धाबे मात्र दणाणलेले असतात. पण पूर्ण ठोस असा पुरावा काही मिळाला नसल्यामुळे आता महिपतला देखील काही करता येत नसते. इकडे आता साक्षी ही जेलमध्ये सैरभैर झालेली असते. काहीही करून मला जेलमधून सोडा अण्णा असे आता फोन करून साक्षी ही महिपतला सांगत असते. इकडे आता ज्या वेळेस कल्पना ही प्रियाला घेऊन अर्जुनच्या बेडरूममधून बाहेर येते त्याच वेळेस आता अर्जुन सायली तिथे आलेले असतात आणि ती अस्तव्यस्त झालेली बिलाची पिशवी सायली बघते आणि प्रिया आपल्या बेडरूममध्ये येऊन तिनेच हे सगळं बघितल्याची आता सायलीने शक्यता अर्जुनला वर्तवलेली असते. अर्जुन म्हणतो की नक्कीच प्रिया आपल्या मागावरती असून प्रिया आपल्या मागावरती काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करते, हे आता दोघांच्याही लक्षात आलेले असते. इकडे आता विचार करत अर्जुन म्हणतो की साक्षी, तुम्हाला काय वाटतंय हे बघा, ज्या दिवशी प्रिया आणि विलास हे दोघे थिएटरमधून आश्रमात आले होते त्याच वेळेस आता साक्षीसुद्धा तिथे आली होती. मग दोघांची ही स्टेटमेंट वेगळे काय? प्रिया म्हणते की साक्षी आणि मधुभाऊ समोरासमोर होते आणि इकडे प्रिया आणि विलास दोघेही आता एकाच वेळेस आले होते. मग प्रिया कुठे गेली? आणि नक्कीच त्या चौघांमध्ये प्रियासुद्धा तिथेच होती आणि हे आपल्याला सिद्ध करावयास हवं. पण साक्षी आणि प्रियाची अगोदरपासून ओळख होती का हे आता आपल्याला कसं कळणार? तेव्हा आता सायलीने सांगितलेले असते की MK रोडमध्ये असलेल्या एका कॅफेमध्ये प्रिया ही तिच्या मैत्रिणीला कॉफी पिण्यासाठी बोलावून भेटत होती. आणि लगेच आता अर्जुन आणि सायली त्या कॅफेमध्ये जातात. त्या कॅफेच्या मालकाला आता सगळी डिटेल्स विचारतात आणि त्याच वेळेस मालकाने अर्जुन आणि सायलीला सांगितलेले असते की हो, ती प्रिया आणि साक्षी आमच्या कॅफेमध्ये कॉफी प्यायला यायच्यात आणि 2 वर्षापूर्वीचे ते बिलं आता मॅनेजर हे अर्जुन सायलीसमोर ठेवतो. आणि त्याच वेळेस आता प्रिया आणि साक्षीची विलासच्या खुनाच्या अगोदरपासून मैत्री होती, हे सत्य आता अर्जुन आणि सायली समोर आलेले असते. आणि त्याचबरोबर ते सगळे बिलं घेऊन अर्जुन आता त्याच्याकडे आणलेले असतात. इकडे आता तो मुलगा
जेव्हा आता अर्जुन आणि सायली पुन्हा चौकशी करायला त्या काकूच्या घरी जातात, तेव्हा त्या काकूचा मुलगा म्हणतो की हो, साक्षीला सुद्धा मी आश्रमात बघितले होते. 2 ते 3 वेळेस साक्षी आश्रमात आली होती. आणि त्यामुळे आता अर्जुनसमोर 2 मोठे पुरावे आलेले असतात. आणि त्या पुराव्यांमुळे प्रिया आणि साक्षीची अगोदरपासून मैत्री होती आणि प्रियानेच आता साक्षीला त्या खुनामध्ये मदत केली, हे आता अर्जुनसमोर आलेले असते. आणि आता लगेच अर्जुनने आता सुनावणी बोलावलेली असते. अर्जुनने सुनावणी बोलावताच इकडे आता महिपत आणि प्रियाचे धाबेदार आणतात. नक्कीच आता अर्जुनला काहीतरी पुरावा सापडला हे आता दोघांच्याही लक्षात आलेले असते आणि घाबरगुंडी उडालेली असते. इकडे आता साक्षीची केस घेण्यासाठी मात्र कोणताही वकील आता अर्जुनच्या विरोधात तयार होत नसल्यामुळे महिपतने आता डोक्याला हात लावलेला असतो. आणि अखेर आता पाटील वकिलालाच पुन्हा त्या सुनावणीसाठी महिपतने नेमलेले असते. आणि आता इकडे पाटील वकिलाची गचांडी पकडत महिपतने त्याला चांगलाच दम भरलेला असतो आणि सांगितलेले असते की काहीही कर, पुरावे गोळा कर, पण माझी साक्षीला यातून बाहेर काढलंच पाहिजे. आणि आता ठरल्याप्रमाणे सुनावणीच्या दिवशी सगळेजण तिथे आलेले असतात. अर्जुनने आता काय पुरावा आणला असेल हे आता कुणाच्याही लक्षात येत नसतं. सगळेजण घाबरलेले असतात. आणि त्याच वेळेस अर्जुन आता प्रियाला विटनेस बॉक्समध्ये बोलावतो आणि प्रिया ही विटनेस बॉक्समध्ये येताच अर्जुन आता प्रियाला म्हणतो की तुम्ही मला एक गोष्ट सांगा, विलासच्या खुनाच्या दिवशी काय काय घडले होते ते सगळं सांगा. पुन्हा आता प्रिया म्हणते की आता पुन्हा तेच काय सांगायचं, तर अर्जुन म्हणतो की गरजेचं आहे. आणि तेवढ्यात आता अर्जुन म्हणतो की मला एक सांगा ना, खून होण्याच्या अगोदर म्हणजे विलासचा खून होण्याच्या अगोदर साक्षी आणि तुमच्यामध्ये मैत्री होती का? तर ते ऐकून आता प्रिया म्हणते काय बोलताय तुम्ही, साक्षीला मी ओळखत देखील नव्हते. अहो ती एका बिल्डरची मुलगी होती, मी तिला कशी ओळखणार, मी तर आश्रमात राहत होते आणि तिच्याबरोबर माझं एकदासुद्धा बोलणं झालं नव्हतं. तर आता अर्जुन म्हणतो की हे तुम्ही अगदी बरोबर सांगता का, खरं बोलता का? तर प्रिया म्हणते की हो अगदी तसंच आहे. तर आता अर्जुन म्हणतो की पुन्हा तुम्ही खोटं बोलताय. आणि लगेच आता त्या कॅफेमधील साक्षी आणि प्रियाचे ते कॉफी पित असतानाचे सगळे फुटेज आणि सगळे बिलं, सगळे पुरावे आता अर्जुनने कोर्टासमोर दाखवलेले असतात. विलासच्या खून होण्याच्या अगोदरपासून प्रिया आणि साक्षीची ओळख होती आणि कॅफेमध्ये त्या दोघी एकमेकींना भेटत होत्या माय लॉर्ड, हे यांचे पुरावे ते म्हणत आता अर्जुनने ते सगळे पुरावे जजला दाखवलेले असतात. आणि प्रिया ही खोटं बोलत असल्याचे सत्य आता जज समोर आलेले असते. आणि लगेच आता अर्जुन म्हणतो की माय लॉर्ड, ही प्रिया प्रत्येक वेळेस खोटंच बोलत आलेली आहे आणि साक्षीसुद्धा प्रत्येक वेळेस आता खोटंच बोलत आहे. मागील अथर्व विचारे नावाच्या व्यक्तीला तिने आरोप करून मारले आणि आता ही प्रियासुद्धा खोटी साक्ष देत आहे. तेव्हा या दोघींवरती विश्वास ठेवणे चुकीचे आहे माय लॉर्ड. आणि मी तुम्हाला सांगतो, विलासचा खून होण्याच्या अगोदर प्रिया आणि साक्षीमध्ये मैत्री होती. साक्षीने विलासचा खून केला त्यावेळेस प्रिया ते सगळं बघत होती, पण साक्षीला वाचवण्यासाठी आणि आश्रम ताब्यात मिळवण्यासाठी प्रियाने खोटी साक्ष दिली आणि साक्षीने विलासला मारले, तर मधुभाऊवरती विलासला मारल्याचा आरोप केला. फक्त प्रियाच्या आरोपावरून मधुभाऊंनी विलासला मारले एवढंच आत्तापर्यंत आपल्याला दिसलं, पण आत्तापर्यंत प्रिया ही प्रत्येक गोष्टीत खोटं बोलत आली. याचे पुरावे देखील मी कोर्टाला दिले. त्यामुळे मधुभाऊंनी विलासला मारलेले नसून साक्षीने विलासला मारले. आणि प्रिया आणि साक्षीमध्ये अगोदरपासून मैत्री होती आणि मैत्रीमुळे साक्षीला वाचवण्यासाठी प्रियाने खोटी साक्षी दिली नसेल कशावरून माय लॉर्ड? तेव्हा आता प्रियाची साक्ष कोणत्याही बाबतीत ग्राह्य धरू नये. आणि हे पुराव्यानुसार प्रिया आणि साक्षी यामध्ये ओळख होती आणि एका CCTV फुटेजमध्ये तर प्रिया ही साक्षीला पैसे देत असल्याचे सुद्धा दिसून येत आहे. त्यावरून यांच्यामध्ये घनिष्ठ असा संबंध होता आणि प्रियाने साक्षीला वाचवण्यासाठीच खोटी साक्षी दिली. तेव्हा काहीही करून या प्रियावरती विश्वास ठेवू नये हे आता अर्जुनने समोर आणलेले असते. आणि त्याच
त्याच वेळेस लगेच आता अर्जुन त्या काकूच्या मुलाला विटनेस बॉक्समध्ये बोलावतो आणि म्हणतो की मी तुला एक प्रश्न विचारतो, ही जी समोर आंटी दिसते त्या आंटीला तू आश्रमात बघितलं होतं का? तर तो मुलगा आता साक्षीकडे बघतो आणि साक्षीची घाबरगुंडी उडालेली असते आणि लगेच तो मुलगा म्हणतो की ज्या वेळेस विलास काकांचा खून झाला त्या दिवशी साक्षी आंटी म्हणजे त्या आंटी आश्रमात आल्या होत्या. ते ऐकताच आता मात्र मोठा धमाका उडालेला असतो आणि साक्षी ही विलासच्या खुनाच्या दिवशी आश्रमात असल्याचे सत्य त्या मुलाने एका झटक्यात आता जज समोर आणलेले असते आणि साक्षीचे पितळ उघडे पाडलेले असते. त्यानंतर तो मुलगा म्हणतो की त्या दिवशी प्रिया ताईसुद्धा चिडचिड करत होत्या आणि मी आश्रमात या शेजारच्या कार्ट्याला कसं आणलं असं म्हणून त्या मला बोलल्यासुद्धा होत्या. आणि आता प्रियावरती संशय वाढलेला असतो आणि आता प्रियावरती आता लगेचच अर्जुनने 2 पुराव्याची कुऱ्हाड चालवलेली असते. आणि त्याच वेळेस मात्र इकडे किल्लेदारांच्या घरी आता रविराज हा प्रियाच्या बेडरूममध्ये येत प्रियाचे कपाट उघडताच आता रविराज हा प्रियाच्या त्या गोष्टी आणि त्या आठवणी बघू लागतो. तर त्याच वेळेस आता ते लाल गाठोडे रविराज समोर आलेले असते आणि त्या लाल गाठोड्यामधील सत्य काय आहे हे आता जाणून घेण्यासाठी रविराज ते गाठोडं आपल्या हातात घेतो आणि त्या गाठोड्याकडे बघू लागतो आणि आता ते गाठोडं प्रियाच्या नावाचं असतं आणि लगेच रविराज म्हणतो की हे गाठोडे इथे कसे आले? ताबडतोब रविराज आता ते गाठोडे सोडतो आणि त्यामध्ये प्रियाच्या सगळ्या लहानपणीच्या वस्तू असतात, फोटो असतात आणि त्यामध्ये आता तो प्रियाचा वेगळा फोटो बघून मात्र रविराजला धक्का बसतो. जे आश्रमातील गाठोडे सगळे पोलीस आश्रम सील केला होता त्यावेळेस बघत होते त्यामध्ये सायली आणि प्रियाचे गाठोडे सापडले नव्हते आणि प्रिया आश्रमातून हे गाठोडे घेऊन आली. तेव्हा आता राग येऊन रविराज आता ताबडतोब ते प्रियाचं गाठोडं आता घेऊन जाऊ लागतो आणि आता आश्रमाची सुनावणी चालू असल्यामुळे प्रिया ही आता कोर्टामध्ये असल्याचे रविराज समोर आलेले असते आणि ताबडतोब आता रविराज ते गाठोडे घेऊन आता कोर्टात निघालेला असतो आणि अखेर आता इकडे अर्जुन आता भर कोर्टात प्रियावरती आता ते प्रियाचे पुरावे दाखवत असताना रविराज तिथे येतो आणि ताबडतोब आता रविराज ते गाठोडे जजला दाखवत म्हणतो की जज साहेब, हे प्रियाचे गाठोडे प्रियाच्या बेडरूममध्ये मला मिळाले. आजपर्यंत आश्रमातील सगळे गाठोडे मिळाले पण प्रियाचे गाठोडे मिळाले नव्हते. आश्रमात जाऊन प्रियाने हे गाठोडे आणले आणि चोरून ते गाठोडे आता तिने कपाटात ठेवले होते. या गाठोड्यावरून तुम्हाला काही अनुमान काढता येतं का ते तुम्ही बघा, असे रागाने रविराज आता प्रियाकडे बघत बोलताच आता प्रियाची आता बोलती बंद झालेली असते आणि इकडे आता अर्जुनला खूप आनंद झालेला असतो आणि आता त्या गाठोड्याचे सत्य अर्जुन समोर आलेले असते. ताबडतोब आता पोलीस ते गाठोडे त्यांच्या हातात हस्तगत करतात आणि लगेच आता अर्जुन म्हणतो की माय लॉर्ड, ते गाठोडे मला बघण्याची परवानगी द्यावी. त्या गाठोड्यामधून अजून आम्हाला काही पुरावे मिळणार की नाही हे आम्ही बघू आणि एकदा का ते गाठोड्यातील वस्तू बघितल्या की त्यानुसार मग आम्हाला अजून पुरावे मिळण्याची शक्यता आहे. आणि लगेच आता जज हे ते गाठोडे अर्जुनकडे देण्याची आता परवानगी देतात आणि इकडे आता साक्षी आणि प्रियाचे विलासचा खून होण्याच्या अगोदर मैत्री होती हे सत्य आता पुराव्यासकट अर्जुनने समोर आणलेले असते आणि आता प्रियाने आश्रमातून परवानगी न घेता आता गाठोडे आणल्यामुळे आता प्रिया ही आता जज प्रियाला दोषी मानतात आणि लगेच आता इन्स्पेक्टरला जज आदेश देतात की ताबडतोब प्रियाला ताब्यात घ्यावे आणि ते ऐकताच आता प्रियाची घाबरगुंडी उडालेली असते. दुसऱ्या दिवशी गुढीपाडवा असतो आणि अगोदरच्या दिवशी संक्रांती प्रियावरती चालून आलेली असते आणि जजने आता प्रियाला अटक करण्याचे आदेश दिलेले असतात. तेव्हा आता गुढीपाडव्याच्या दिवशी प्रियावरती संक्रांती होऊन प्रियाला कसे जेलमध्ये टाकतात आणि आता ते गाठोडे सोडताच अर्जुन समोर आता प्रियाचे असे कोणते सत्य येते आणि आता अजून प्रिया त्यामध्ये आता अटकून अर्जुन आता प्रिया ही तन्वी नसल्याचे सत्य कसे समोर आणतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब